मग सुखी जर व्हायचं असेल तर सुख फक्त देवाच्या भक्तीमध्ये आहे महाराज. देवाची भक्ती केली पाहिजे. आता भक्तीचे प्रकार आहे का? भक्ती कोणती कोणती असते? देशभक्ती, राष्ट्रभक्ती, मातृभक्ती, पितृभक्ती, स्वभक्ती असते का? स्वकीर्ती असते. देश सेवा, राष्ट्रसेवा, मातृसेवा, पितृसेवा. मग भक्ती या शब्दाचा अर्थ काय? देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण करण्याच्या क्रियेला काय म्हणतात? भक्ती म्हणतात. देहाचा विसर पडणे म्हणजे भक्ती महाराज. हो, मग भक्ती केली पाहिजे. मग ती कोणती पण भक्ती असेल. बघा, एकदा सुभाषचंद्र बोस आईला प्रश्न विचारतात. सुभाषचंद्र बोस आईला प्रश्न विचारतात, आई मी काय केल्यानं तुला आनंद होईल? विचारणारे कोण आहे? सुभाषचंद्र बोस. कोणाला विचारतात? आईला विचारतात. काय विचारतात? मी काय केल्यानं तुला आनंद होईल? आई म्हणली, ज्या दिवशी तुला मी देशासाठी लढताना पाहिल त्या दिवशी मला आनंदाच्या उकळ्या फुटतील महाराज. याला म्हणतात देशप्रेम आणि याला म्हणतात आईन मुलगा. आपल्या आईला आनंद कधी होतो? आपल्या आईला आनंद कधी होतो? नाही नाही नाही, जेव्हा आपलं पोरग नकळत दुसऱ्याची वस्तू घरी घेऊन येतो. आई म्हणते वा वा वा. सोपं नाही महाराज. संस्कार असणं फार महत्वाचं आहे. सुभाषचंद्र बोस यांची आई म्हणतात, ज्या दिवशी तुला मी देशासाठी लढताना पाहिल त्या दिवशी मला आनंदाच्या उकळे फुटतील. याला म्हणतात देशप्रेम. मग भक्ती कुठली असू द्या, देशभक्ती असू द्या, राष्ट्रभक्ती असू द्या, मातृभक्ती, पितृभक्ती किंवा देवाची भक्ती असू द्या, भक्ती मनापासून केली पाहिजे. वरवर भक्तीला किंमत नाही, अंतरंगापासून पाहिजे, अंतकरणापासून पाहिजे. हो, अंतकरण माणसाचं शुद्ध पाहिजे, चांगलं पाहिजे अंतकरण. हो, बघा, एखादी स्त्री जर दिसायला सुंदर असेल तर एखादा पुरुष त्या स्त्रीच्या प्रेमात पडू शकतो. एखादा पुरुष जर दिसायला चांगला असेल तर एखादी स्त्री त्या पुरुषाच्या प्रेमात पडू शकते. पण तुमचं अंतकरण जर चांगलं असेल तर अख्खं जग तुमच्या प्रेमात पडू शकतं. हो, अंतकरण चांगलं पाहिजे माणसाचं, आतमध्ये आडी नसावी. हो, शुद्ध अंतकरण पाहिजे महाराज. हो हो, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुला आले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध पाहिजे, अंतकरण शुद्ध पाहिजे, मन शुद्ध पाहिजे. परमार्थ चित्तापासून केला पाहिजे. परमार्थ बघा, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत. पण आता सगळं उलट चाललंय, कलियुग आहे. बघा, असं मोठं खटलं कळतं ना तुम्हाला? मोठं कुटुंब, असं मोठं खटलं, श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं, बिन तेलाचं पिठलं. काय करता? कारण घरात एक मत नाही. हो, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत, संसार करण्यासाठी पाहिजे वित्त. वित्त म्हणजे पैसा. अन्न पचवण्यासाठी पाहिजे पित्त आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे चित्त. हो, चित्त महत्वाचं. आणि ते कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध जरी शत्रू मित्र होसी, व्याघ्रहीन खासी सर्व. हो, चित्त माणसाचं शुद्ध पाहिजे. परमार्थ चित्तापासून केलं पाहिजे. अंतकरण शुद्ध पाहिजे. भक्ती करताना मन आपलं शुद्ध पाहिजे, चित्त शुद्ध पाहिजे. आणि भक्ती कुठली करून फायदा नाही. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती आपण केली पाहिजे. इथपर्यंत आपण आलोय. मग तुम्ही म्हणाल देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं जे प्रेम आहे ते प्रेम थोडं कुठंतरी कमी करून ते प्रेम देवाच्या चरणी वळवायचं. संकल्पावी माया संसाराची, हीच भक्ती देवाला आवडते. ती भक्ती आपण केली पाहिजे. पण आपण कुठली भक्ती करतो? मनाच्या मार्गाने. मनोमार्गी गेला हो, मनाच्या मार्गाने भक्ती करून फायदा नाही. आपली भक्ती अवघड आहे. समज सांगू का? महिला मंडळ, तुमच्या जवळचं उदाहरण देतो तुम्हाला. तुमच्या जवळचं आपली भक्ती कशी आहे? कढीपत्ता माहिती आहे सगळ्यांना? कढीपत्ता, कढीपत्ता. मी असंच करू का कीर्तन हळूहळू? कढीपत्ता माहिती आहे ना?
झाडावर असा हिरवागार नुसता हलत असतो काय? हा असा असा शेवटपर्यंत आवाज येऊ द्या. तोडला कडीपत्ता, तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला काय? कडीपत्ता विकत घेतला. रिक्षात घरी आला कोण? कडीपत्ता. कडीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. घरी आला, बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, तुम्हाला अनुभव आहे बाबा. 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. तो भाऊबंदात बसला. कडीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? कडीपत्ता. वा वा वा. असं वरबाडलं, दिलं त्याला टाकून. असं बोंबललं कोण? कडीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं कोण? कडीपत्ता. वरून मिरची, ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढले, जेवण वाढले. जेवणाऱ्याच्या ताटात पहिलं काय आला? जेवणाऱ्याने पहिलं उचललं. अरे मला बोलू दे का, नुसतंच कडीपत्ता. अरे ताटाच्या बाहेर त्याला जाऊ दे मग काय. मग आपली भक्ती म्हणजे कडीपत्ता ना प्रॉफिट. अशी भक्ती फायद्याची का महाराज? नाही. संतांनी जी भक्ती केली, संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने गेलं पाहिजे. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे.